सगळ्या सुखाचं मात्र ते वसतिस्थान माझा पांडुरंग आहे. आणि त्या पांडुरंगाला तुमच्या आपल्या हृदयात पाहण्याची एक जी दृष्टी आहे ती माझे साधू संत देतात. आणि साधू संतांनी ती दृष्टी दिली की देव जन्माला आल्या वाचून राहत नाही असं अभंगाचं दुसरंच. आशय त्या ठिकाणी मांडलेला आहे त्याचं सांगणाऱ्यालाही पत्ता नाही. ते म्हणतात रूपक स्वरूपाने कृष्ण जन्माला आला नंदबाबांकडे. आणि नंदबाबांकडे जन्माला आल्यानंतर त्या कृष्ण परमात्म्यांना ज्यांनी ज्यांनी पाहिलं ते नर आणि नारी सगळे आनंदित झाले. पण अभिप्रेत असलेला भावार्थ कोणालाही माहिती नाही. जे आध्यात्मिक सूत्राचा विचार मांडतात ते म्हणतात आत्मन स्वरूप नर आहे, चित्त स्वरूप नर आहे, बुद्धी श्रुती स्मृती स्वरूप त्या स्त्रिया आहेत. आणि ज्या वेळेला मनाला त्या माझ्या बालकृष्णांचा चाळा लागतो त्यावेळेला बुद्धीसहित त्या समस्त सहाय्य अवधारी लक्ष्मी श्री श्रुती स्मृती धृती बुद्धी हे सगळे आनंदित होतात की मला माझ्या परमात्म्यांचा स्पर्श झाला. माझा बालकृष्ण ज्याच्या मनात कुठल्याही प्रकारचा द्वेष नाही, द्वंद्व नाही, कुठल्याही प्रकारचं वाईट बरं नाही, असं निर्मळ स्वरूपाचं जे काही स्थान आहे ते माझ्या चित्तात निर्माण झालं. आणि अशा बालकृष्णांना पाहून तुकोबाराय रूपक म्हणतात बाळकृष्ण नंदा घरी
आनंदल्या नर नारी या समस्त देहामध्ये वावरणाऱ्या त्या नारींना, वावरणाऱ्या त्या मन स्वरूप मनाला आनंद झाला आणि तसा आनंद तुम्हा आपल्याला प्राप्त व्हावा एवढ्यासाठी तुकोबराय सांगतात की मी सुद्धा कुठेतरी कृष्ण परमात्म्यांबद्दल अपूर्ण होतो, पण माझ्या जीवनामध्ये माझे गुरु आले, बाबाजी चैतन्यांनी माझ्या परमात्म्याशी तागा जोडून दिला, भगवंताशी नातं जोडून दिलं आणि मग मला मात्र कळायला आलं रूपक स्वरूपाने कळायला आलेलं वेगळं आहे, जेणेकरून त्या रूपक स्वरूपाने तुम्हा आपल्याला कृष्णाकडे जाता यावं. एक दोन पाठ केल्या वाचून पदव्युत्तर डिग्री करता येत नाही, एक दोन शिकावं लागेल, अबकड शिकावं लागेल. पण एखादा लेकरू जर का बालवाडी मा घालन 20 वर्ष बालवाडी मा राहिलो चालेल नाही चालणार, त्याला बालवाडी नंतर कुठेतरी क्लास चेंज करावा लागतो. सिनियर ज्युनियर पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी आणि 12वी नंतर कितीतरी स्रोत आहेत. ज्याला ज्याला जो स्रोत आवडतो तो त्या स्रोताकडे जातो. तद्वत माझ्या परमात्म्यांच्या प्राप्तीसाठी तुम्हा आपल्याला बालवाडीतच बसून राहणं योग्य ठरणार नाही. जो जो बालवाडीत बसला त्याला आपण म्हणतो भलता हुशार आहे, पोरे बालवाडी म्हणजे निघतच नाही असं म्हणतात नाही ना. अहो 1 वर्ष जरी मुलगा नापास झाला तरी त्याला आई वडील चांगलं पाहत नाही, शेजारी पाजारीचा त्यांना म्हणत जायचो तो पहिल्यांदा नापास व्हायचे, तुला का पास उदी का तो पास नाही, पण आम्ही नापास व्हायलाच मजा असती रची पची राहिली. त्या बी पुढे निघतात नाही, आमले बी पुढे निघू देतात नाही. पण तुकोबराय म्हणतात आम्ही तरलो नव्हे ते नवल, आम्ही तरलो ना नवल नाही, पण आमच्या शेजारी पाजाऱ्यांना सगळ्यांना तारण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सोपी गोष्ट आहे, नाव आहे ना पाण्यावर राहते, एकटी तरते का लोकांनाही तारते. मग लोकांना तारणाऱ्या नावेत बसणं जसं योग्य आहे, तत्वत माझ्या कृष्ण परमात्म्याचा अंतकरणात वास्तव्य करून देणाऱ्या संतांच्या नावेत बसणं योग्य आहे. काहीतरी त्यांनी सांगून ठेवलेलं आहे, नामरूपी नौका घेऊन संत दारी येतात आणि त्या नौकेत तुम्हा आपल्याला बसवतात. या नावेमध्ये हातपाय ओले होण्याची शक्यता आहे, बुडण्याची शक्यता आहे, नाव पलटी मारण्याची शक्यता आहे. पण नाम नौका जर म्हटली तर भवतरावया उत्तम हे राव, भवतरावया उत्तम हे राव, भवतरावया उत्तम हे राव, भवतरावया उत्तम हे राव. जुने हात पाव काही, जुने हात पाव काही, जुने हात पाव काही. या ठिकाणी हातपाय भिजवण्याची सुद्धा गरज नाही. भव तरणारी नौका आहे किंवा भव तारणारी नौका आहे आणि या साधूच्या नौकेत जो जो बसतो त्याचा आनंद द्विगुणित होतो आणि तो आनंद वाढवण्यासाठी आजचा काला आहे. काला म्हणजे काय? साधू संत सांगतात या जगामध्ये तू का आला, कशासाठी आला? का दैलाई ना काला खा आणि आठवून हाला? नाही नाही. दही आणि लाही हे जसं प्रतीक आहे, तद्वत हा प्रांगणाचा भाग हे प्रतीक आहे. पण साधू संतांनी सांगितलेला आशय तो मात्र भक्तीचं सूत्र आहे. आणि तो सूत्र जीवनामध्ये आला तर काला करून जा. काय करून जा? काला करणं म्हणजे काय करणं? हा, देवाचं आणि तुमचं ऐक्य झालं की तुमच्या जीवनातला काला झाला. पण अजून असं आहे, आम्ही रोज सकाळला अंतून धुतस, पावडर टिकली लावतस, बुक्का लावतस, अष्टगंध लावतस, कोणले देखतस काच मार, आम्ही आमले देखतस.
बुजगावनं देखतस का देव देखतो? काय देखतस? आई बुजगाव नाही काय आहे? ते बुजगावनं साधन आहे, पण आत कोण आहे? देव देखो काय बुजगावनं देखो ते म्हणजे सकाळी बुक्का लावा आणि कोणीतरी असं मोबाईल चालू करून या द्या का या म्हणत काय द्या का ना तेव्हा देवनी लायल बुक्का वाकडा तिकडं लागी का? पण देव ज्याला म्हणे त्याने लावा ती बुक्का तो कथानी लागी नाही का? आता तुम्ही देवपूजा करतास का नाही? उठणात म्हणजे देवपूजा ते देवले बरोबर बुक्का लावतोस का तुम्ही? देवना तोंड मामी लाई देत नाक मामी लाई देत तो देवनी उठी बटायला पाहिजे. त्याला कथा बी लावास का? नीट लाव दोय म्हणा. जेव्हा देव नाही जेव्हा देव आहे त्याला लावा बुक्का. जेव्हा देव आहे ना कृष्ण जटे आहे ना तटे तटे जा. कुठे जा? कृष्ण जटे आहे ना तटे जा. विचारा कुठे राहस कृष्ण कुठे राहस विचारा. ती पुतना विचारा की कल्याण करी सनोनी कोण? हा तो कागा सुरग्या कुठे राहस म्हणे कृष्ण विचार कल्याण करी सुनूना. बक्का सुरग्या आगा सुरग्या नाही का? देना सुरग्या कितला तरी घ्या पण काय करी सनूना? जो कृष्णाच्या सानिध्यात गेला तो कल्याण करून परत आला. आम्ही कृष्ण सानिध्य बी आमने लाभत नाही आणि कृष्ण संग आमने गरज बी पडत नाही. नाही होत आज खूप चांगला आहे आपली कवाई बी गरज बागाडतस भले पाच ना भावना लेतस पण गरज तेवढ्याने चालणार नाही. या ठिकाणी देवाकडे जावं लागेल, देवाला जाणावं लागेल, प्रत्यक्ष देवाशी चर्चा करावी लागेल. तुम्ही साखरपुड्याला जाता मुक्का मुक्का बटतस का बट विचारतस काही नाही. मुक्का मुक्का साखरपुडा आपल्याकडे साखरपुडा आहे ना मुक्का मुक्का आहे ना का? पोऱ्याल मंदी पोरले त्या पायण्या साकड्या कपडा नाही का? यसले 2 ड्रेस आता इन 2 साड्या नाही का? हो ना का नाही? बट वय ना का मुक्क मुक्क चाल द्या भाऊ. आठवी विचारणं पडी हो. हा तुमना देव कसा शे मला भेटी का नाही? कवई भेटी कितला टाइम मा भेटी काही परिणाम करी का नाही? का बिगर परिणाम करणारा देव? परिणाम झाला पाहिजे. परिणाम मंतोनी नावाने तातायचे गे अनंता. 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 मंतोनी नावाने तातायचे गे कथा साठी मार्ग वाया व्यर्थ कथा साठी मार्ग. 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 हरि मुखे मना हरि मुखे मना. 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 मंथन करायचं असेल तरी त्याला सुगरण पाहिजे. सुगरणी वाचून मंथन होत नाही. तसं आपल्या हृदयातला परमात्मा पाहायचा असेल तर साधू संतांच्या सुगरणपणाचा विचार समजल्यापासून मंथन करणार नाही. सार काय करणार नाही, असार काय करणार नाही. सार कळावं असं जर वाटत असेल
तर मंथन करावं लागेल. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. आणि ते मंथन साधू शिकवतात. आणि ते मंथन झालं म्हणजे सार स्वरूप माझा परमात्मा हाती लागतो. आणि एकदा जर का परमात्मा हाती लागला तर परिणाम मात्र जीवाला होतो. आणि तो जीव आनंदात मात्र मग्न होतो. आणि आनंदात मग्न झाल्यानंतर काय करतो तर अभंगाचं गाणं ऐकलं, गाणं सांगितलं, गाणं समजायला पाहिजे नाही का? एक अभंग आहे तुकोबरायांचा, गणू वाजे गुण गुणा. वाचतो का? वाजत ज्ञान न गणू काय वाजत नाही. वेणू वाजायला पाहिजे हो. वेणू बी वाजत नाही, गणू बी वाजत नाही. मग कस काय गुढी उभा राहिल्या? अन्य गुड्या बाहेरल्या गुड्या उभा राहिल्या, पण मननी गुढी काही उभा राहत नाही. मननी गुढी उभा राहायला पाहिजे. मन हे मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरुपी संसारा येणे. मननी गुढी कोणाचकडे नाही. मननी गुढी निश्चित बाहेरल्या गुड्या उभा राहिल्यात आम्ही नाही का? ठीक आहे ते करा, पण जाऊ मननी गुढी नाही ना, तो दुसरी गुढी काम नाही. तोरण बी बांध राहिलं आम्ही गरज नाही. पण अष्ट सात्विक भावना एक वर बी तोरण लागत नाही. अजून एक वर बी नाही. का लागत नाही? मननी गुढी मग अजून तकलीफ नाही का? अहो सोपी गोष्ट आहे. एक सामान्य गोष्ट नाथ बाबांनी पाहिली आणि ते सांगतात की एक शिवाजी पुतळ्याकडे जाताना म्हणे दोन असं फळका भाजीचं दुकान आहेत. शेत का शेत ना, तर ते दोन पोटल्या मारीसन बाहेर निघणं म्हणे. कितल्या पोटल्या? त्या दोन पोटलीस ना परिणाम आहे ना, आठाना रस्ता ना आठाना रस्ताला बिले. गाडीवाला म्हणे अहो पेले बरं, हा करंट म्हणे, वय खायल्या का बिगर वय खाणार आहे का?
आवनीची फरदड पेले तो तरी वय खाई घ्या आणि तुमने गुढी जर बांधाय घेते तुम्ही वय खावा नाही. जो मोले मदिरा खाय मदिरानंदे नाचे गाय जेने ब्रह्मानंदू सेविला आहे तो राहे केवी आवरला. आवरला जाईल नाही ना, नाही आवरला जाणार. ऑटोमॅटिक भाव तयार होतील. कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री, कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री, कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री, कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री. श्रुत्या भितरी वाहताती, श्रुत्या भितरी वाहताती, श्रुत्या भितरी वाहताती. ओ सामान्य भाव आहे. 250 ने 2 पोटलीस ना. सामान्य भाव सामान्य. कितला भाव आहे? सामान्य भाव सामान्य. आणि या ठिकाणी ज्ञानोबराय म्हणतात घटना होणी वाढ. मग ते एवढा विशेष भाव आत यावानंतर परिणाम नाही का? नाही, परिणाम झाला पाहिजे. परिणाम. आणि परिणाम तुकोबरायांवर झाला. आणि तुकोबराय म्हणतात की माझ्या गोकुळामध्ये मी गुढी उभारली. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. म्हणून मला 5वा वेद रचाई घ्या म्हणे. जवळ आतला कडना तवय 5 वेद रचात म्हणे. 5वा वेद रचा. आणि तो परिणाम आहे. आमले अजून बारते आम्हाला पाठवतच नाही तो. आता ऐकून आता यात पडतात का पुढलं चरण काय शे. परिणाम पाहिजे ना हो, नाही का? त्या दारूचा परिणाम त्या पिणाऱ्यावर लगेच होतो. तद्वत माझ्या व्यापक परमात्म्याचा कृष्ण परमात्म्याचा परिणाम व्हायला पाहिजे. आणि ज्या दिवशी कृष्ण परमात्म्याचा परिणाम होतो त्या दिवशी साधू महात्मे म्हणतात सुटला बाई पदर माझा नव्हते बाणत, सुटला बाई पदर माझा नव्हते बाणत. देव न काही वार भरात नाही. देव न वार भरात पाहिजे.